बोनस शेअर्स. आता बोनस इश्यू आणि बोनस शेअर्स दोन्ही सेम थिंग्स आहेत. आता बोनस शेअर्स म्हणजे काय, जे शेअर्स फुकट कंपनी शेअर होल्डर्सला देते, फ्री ऑफ कॉस्टमध्ये वाटले जातात टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर, त्याला बोनस शेअर म्हणतात. बोनस शेअर्स आर फुल्ली पेड अप शेअर इश्यूड फ्री ऑफ कॉस्ट टू द एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर्स इन प्रपोर्शन देअर शेअर होल्डर. म्हणजे जेवढे त्यांचे शेअर होल्डर्स आहेत ना, शेअर्स आहेत पण सपोज 5 शेअर्स आहेत, मग जे काही रेशो ठरलेला असेल त्याच्यावरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिलेले गेलेले शेअर्सला बोनस शेअर्स म्हणतात. Usually financially sound companies issue bonus share out of the accumulated distributable profit or reserve. म्हणजे फायनान्शियली साऊंड म्हणजे काय, ज्या कंपनी खूप व्यवस्थित प्रॉफिट कमवत आहेत, त्यांचं खूप चांगलं झालंय, त्यांना आपण फायनान्शियली साऊंड कंपन्या म्हणतो. त्यांच्या प्रॉफिटमधनं आणि रिझर्वमधनं बोनस शेअर्स देतात. हेन्स द प्रॉफिट ऑफ रिझर्व ऑफ आर कॅपिटल इट इज टू बी कॉल्ड ॲज अ कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व. Following the provision related to the bonus shares, the company issue bonus shares only out of. आता बोनस शेअर्स कशातनं वाटतो आपण, फ्री रिझर्व, सिक्युरिटी, प्रीमियम अकाउंट. प्रीमियम अकाउंट म्हणजे माहितीच असेल, एक शेअर आपण जास्त किमतीत विकला तर ते रिमेनिंग अमाऊंट, 10 रुपयाचा शेअर 12ला विकला तर ते 2 रुपये त्याला आपण काय म्हणतो, प्रीमियम म्हणतो. तर ते 2 रुपये आपण जे अकाउंटमध्ये टाकतो त्या प्रीमियममधनं किंवा कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंटमधनं आपण देऊ शकतो. वन्स द announcement for a bonus share is mode of board of director cannot be withdraw. म्हणजे एकदा तुम्ही डिक्लेअर केलं ना बोनस शेअर देणार आहे तर ते आपण रिवोक नाही करू शकत. बोनस शेअर आर फुल्ली पेडअप शेअर, फुल्ली पेडअप शेअर्स आहेत ते. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला मोस्टली 2 मार्क्स 4 मार्क्ससाठी येतो. थँक्यू.